मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुम्हाला जर का आला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा सर्व शेतकऱ्यांना क्रेडिट केला। परंतु ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता काही तासातच ज्या शेतकऱ्यांना आला नसेल त्या शेतकऱ्यांना येणार आहे। परंतु तुम्हाला काही कामे देखील करावं लागणार आहे। परंतु हा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंजूर झालेला आहे। आपण जर बघायला गेलो तर नागपूरमध्ये एक बैठक पार पडली होती। आता थोडक्यात माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुढील अवघ्या काही तासातच या सर्व शेतकऱ्यांना क्रेडिट होणार आहे। परंतु त्यासाठी देखील तुम्हाला काही नियम आणि अटी शर्तींचं पालन करावं लागणार आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांची आवडती योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी मिळणार? कारण की भरपूरशा शेतकऱ्यांना याचे पैसे मिळालेले नाही। आता त्याचा वारंवार हाच प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारला जात आहे। मित्रांनो बघा, राज्यातील बहुतांश शेतकरी मित्र म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता लाभ पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे। आता हे पात्र शेतकरी कोणते असणार आहे हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आले असून बळीराजाचा जागर या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांनी केलेलं आणि याच कार्यक्रमाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरण करण्याला त्यांनी मंजुरी दिली। राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्या राज्याचे उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांच्याबरोबर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जसं की महत्त्वपूर्ण यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली। तब्बल 1011 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून टाकलेला आहे। यावेळी सामाजिक न्याय विशेष विभागाच्या निधीला मंजुरी दिली। आता नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। भरपूरशा शेतकऱ्यांना 9वा हप्ता क्रेडिट झाला नाही, बहुतांश शेतकऱ्यांना पैसे क्रेडिट झाले आहे। परंतु तुम्हाला जर का पैसे आले नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरं तर महत्त्वाचा ठरणारच आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाच्या तातडीने महत्त्वाच्या सूचना दिल्या। या सूचनांमध्ये आपण जर पाहायला गेलं तर ज्या शेतकरी बांधवांनी खोटे कागदपत्र दाखवून नमो शेतकरी योजनेचा आतापर्यंत लाभ घेतला, बोगस अर्जाची पडताळणी केली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल सरकारने केले, यांच्याकडून रक्कम आता वापस घ्यावी, तसेच शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही तर त्या शेतकऱ्यांना इथून पुढे आता लाभ मिळाला नाही किंवा त्यांना 9वा हप्ता आला नसेल असं सुद्धा आपण समजू शकतो। आता जर आपण पाहायला गेलं तर बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांची केवायसी परिपूर्ण झाली आहे। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वेळेवरती मिळाला असेल, त्यांनी पीएम किसान योजनेची केवायसी परिपूर्ण केली असेल किंवा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता त्या शेतकऱ्यांना मिळाला असेल, त्यांनाच आता इथून पुढे देखील लाभ मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सरकार टाकणार। कारण की नागपूरमध्ये बळीराजा जागर या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील काही तासातच त्यांनी निधी मंजूर करून टाकला। 1011 कोटी हे त्यांनी निधी मंजूर केला आणि बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील आलेले आहे। आपण जर पाहायला गेलं तर तुम्ही बघू शकता 28 एप्रिल 2026 या पुढील येणाऱ्या तारखेला म्हणजेच बघा 28 एप्रिल 2026 सकाळी 11 वाजल्यापासूनच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरण होण्याची माहिती सरकारने सांगितलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही माहिती सांगण्यात आलेली आहे। 28 एप्रिल 2026 पासून 100% तुमच्या खात्यामध्ये हे वितरण सुरू होणार आहे। कारण की ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर तुम्ही काय करायचं आहे, पहिली तर तुम्ही केवायसी केली पूर्णपणे असावी, तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असावं आणि महत्त्वपूर्ण आपण जर पाहायला गेलं तर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र असावा। तुमच्या खात्यामध्ये 22 हप्ता जर का तुम्हाला मिळाला नसेल तर कदाचित मग तुम्ही अपात्र ठरू शकता। कारण की त्या शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे। बाकी शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।